नमस्कार. न्यूज 34 आणि सफरनामा FM या संयुक्त कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक असे व्हिडिओ तयार केले आणि त्याचा भरघोस आता प्रतिसाद आपल्याकडनं मिळाला. त्याबद्दल आमच्याकडून आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि याच्या पुढचं पाऊल म्हणून आम्ही आता एक नवा प्रयोग करतोय, तो म्हणजे पॉडकास्टचा. कारण इतके छोटे छोटे व्हिडिओ आणि त्यावर अभ्यास करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ जायचा. त्याच्यामुळे एक पॉडकास्ट करून चंद्रपूर महानगरपालिकेचं नेमकं चित्र काय आणि मतदारांचा कौल काय, राजकारण इथे काय कशा पद्धतीचं घडतंय आणि चंद्रपूर शहराच्या नेमक्या समस्या काय आहेत, महानगरपालिका झाल्यानंतर त्यांचं खरंच निराकरण झालंय का, या संपूर्ण विषयांवर आम्ही आता सखोल अशी चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत न्यूज 34चे संपादक प्रकाश हांडे आणि मी स्वतः अमित वेल्लेकर, सफरनामा FM मधून. तर प्रकाश, आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जवळपास चित्र उमेदवार नेमके कोण राहणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये झालेली बंडखोरी, काँग्रेसमधून झालेली बंडखोरी, उमेदवार, अन्याय, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आता सध्या चर्चेला आलेल्या आहेत. आणि आता राजकीय नेत्यांचे देखील दौरे सुरू झालेले आहेत आणि अनेक नेते आणि जे स्टार प्रचारक आहेत ते देखील चंद्रपुरात येणार आहेत. मात्र या दरम्यान माझा एक प्रश्न आहे की 2012ला आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना झाली. जवळपास आज 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 14 वर्षामध्ये चंद्रपूर शहराच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे वाहतुकीची समस्या असेल, प्रदूषणाची समस्या असेल, इथल्या रस्ते, नाली आणि वीज आणि इथल्या ज्या जागा ज्या आहेत, ज्या मोकळ्या जागा आहेत, त्याचं सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, या संदर्भातल्या अनेक गोष्टी आहेत. तुला काय वाटतं की खरंच या 14 वर्षामध्ये चंद्रपूर शहराचा विकास हा झालाय का, किंवा किती टक्के झाला असेल असं तुला वाटतं? कसं आहे की 2012 पासून महानगरपालिका अस्तित्वात झाली चंद्रपूरची. त्यानंतर जसा म्हणजे तुम्हाला निधी भेटतो शासनाचा, त्याद्वारे तुम्हाला विकास करायचा आहे शहराचा, पण तसं काही आपल्याला चित्र काही जाणवलं नाही चंद्रपूर शहरामध्ये. आपल्याकडे प्रदूषण समस्या खूप मोठी गंभीर आहे, तो कधी मुद्दा वळत नाही निवडणुकीचा. बरोबर. वाहतुकी समस्या खूप मोठी आहे. वाहतुकीनंतर आपला जटपुरा गेट आहे की जिथं एकदा 11 वाजले, शाळा सुटल्या की इथं वाहतूक सायंकाळी 5 ट्रॅफिक जाम होऊन जातो. तर त्याच्यावर काही सध्या तरी कोणत्याही महापौराने, कोणत्या विरोधी पक्षनेत्याने अजूनपर्यंत काही निराकरण केलेलं नाही. फक्त बैठका घ्यायचं आणि लोकांना सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी खूप काम करतो, आम्ही समस्या सोडवायला आलो. पण असं काही चित्र काही बदललेलं नाही. आजही अनेक प्रभागामध्ये अमृतचं जे काम सुरू झालेलं आहे ते अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही. अजूनही कुणाच्या घरी पाईपलाईन पोहोचली ती नळ पोहोचलेलं नाही, नळ सुरू आलं नाही. आणि ते म्हणायचे की अमृतच्या ज्या योजना आहे त्या योजनेमध्ये जो पाणी पुरवठा होईल तो म्हणजे तुमच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी, तसं बिलकुलच नाही, असं सगळं खोटं आश्वासन निघाले. आणि ज्या प्रकारे रस्त्याचे काम सुरू आहे आपल्याकडे, जसं अमृतसाठी आणि गड्डे खोदले, रस्ते खोदले, सिमेंट रस्ते खोदले, म्हणजे रस्ते बनवायचे, पुन्हा त्याला बनवायचे, पुन्हा खोदायचे, हेच काम आपल्याकडे 4-5 वर्ष सुरू कंटिन्यू. पण असा काही जसा विकास आपल्याला महानगर शहराचा पर्यंत असायला पाहिजे तसा काही झालेला नाही. आणि म्हणजे एक तर सिमेंटचे रस्ते तुम्ही आधी तयार करता, त्याच्यानंतर त्याला फोडतात, ते परमनंट डॅमेज होते आणि त्याची जे डागडुजी करण्याची जी जबाबदारी आहे ती इतक्या म्हणजे बोगस पद्धतीनं करण्यात आली आहे की ते एक प्रकारचे ब्रेकर्स किंवा खड्डे किंवा त्याच्यापेक्षा भयंकर अशा गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत रिपेअर झाले नाही. आणि अमृत योजनेचा जो कार्यकाळ होता त्याला वारंवार एक्सटेन्शन देणं, आपल्या मर्जीच्या कंत्राटदाराला निवडणं, त्या कंपनीला वारंवार एक्सटेन्शन देणं, त्याला फेवर देणं, आणि महानगरपालिकेच्या अमृत योजनेचं काम पूर्ण होण्यापूर्वी त्या संबंधित कंत्राटदाराचे पूर्ण बिल क्लिअर करून देण्यात आलेले आहे. म्हणजे इथे प्रशासन, शासन आणि सत्ताधारी मिळून नेमकं काय करू शकतात असंच आतापर्यंत दिसून आलेलं आहे. आणि तू जे बोलला की जसा ट्रॅफिकची समस्या आहे, हे केवळ फक्त म्हणजे चंद्रपूर महापौर किंवा महानगरपालिकेची जबाबदारी तर 100% आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा जो दबदबा आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच राहिलेला आहे. मात्र इतके मोठे नेते असून देखील या संपूर्ण प्रश्नाचा तोडगा अद्याप काढू शकलेला नाही, हे त्यांचं देखील अपयश आपल्याला मानावं लागेल. मागे जेव्हा सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री होते त्यांनी जटपुरा गेटमध्ये जे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी त्यांची बैठक लावली की आपण जटपुरा गेटच्या वाहतुकीचा आपण काही दिवसात आपण निवारण करू. बरोबर. पण ते बैठकच्या नंतर काही झालेलं नाही. आजही परिस्थिती हीच आहे, दुसरं काही झालं नाही. बरोबर. ही समस्या काही अजूनपर्यंत सुटलेली नाही. समजा आता कारण आता सध्याचं चित्र जे आहे ते नेमकं म्हणजे संभ्रमाचं वातावरण आहे, संमिश्र असं आहे. कुणाची नेमकी सत्ता बसणार याबाबत
कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. इव्हन भारतीय जनता पक्षाचे नेते देखील याबाबत संभ्रमात आहे, काँग्रेसचे नेते देखील संभ्रमात आहे. पण तरी ज्यांची कोणाची सत्ता बसेल तर एक परिवर्तन होईल असं वाटतं, की ज्या आतापर्यंतच्या समस्या ज्या आहेत त्या फेस करावं लागतात सामान्य नागरिकांना, त्याच्यामध्ये फार काही बदल होणार असं वाटतं का? म्हणजे नाही, मला तर असं वाटत नाही, कारण की ज्या पद्धतीने काँग्रेस आणि भाजपने जसे उमेदवार दिलेले आहेत, पण त्यांच्याच पक्षातले काही लोक अपक्ष उभे आहे, भाजपचे पण अपक्ष उभे आहे, काँग्रेसचे पण तेच परिस्थिती आहे. तर परिणाम काय होणार की पक्षाचे लोक तर निवडून येणं थोडे कमी वाटत आहे, अपक्षांची संख्या जास्ती राहू शकते. आणि राष्ट्रवादी आहे, शिवसेना ठाकरे गट आहे, शिंदे सेना तेवढा प्रभाव आपल्या शहरामध्ये नाही. पण निवडून आल्याच्या नंतर जेव्हा सत्ता बसणाऱ्यांची संमिश्र सत्ता असेल, ती म्हणजे काही विकास आघाडी बोलून यांनी बरोबर. सत्ता स्थापन करणार. इव्हन कदाचित काँग्रेसवाल्यांना भाजपवाल्यांना काही सोबत घ्यावं लागेल किंवा भाजपवाल्यांना काँग्रेसवाल्यांसोबत घ्यावं लागेल अशी कदाचित परिस्थिती आणि निर्माण ज्या होईल. अपक्ष उभे आहेत ते तर राष्ट्रीय पक्षालाच समर्थन देणार आपलं. बरोबर. ते तर निष्ठावून दाखवतात, पण ते आपली निष्ठा नंतर निवडून आल्याच्या बाद पक्षालाच दाखवणार. बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांनी जे उमेदवाराची यादी दिली याबाबत आता दोन्ही बाजूनी चर्चा होत आहे. आपण टप्प्याटप्प्याने त्यावर बोलू. पण भारतीय जनता पक्षाचं म्हणजे एकमेव असं उदाहरण आहे की जिथे जिल्हाध्यक्षाला घोळ केल्याप्रकरणी त्याचं निलंबन, त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर नेमकं म्हणजे हा घोळ नेमका काय आहे, याला तू कुठल्या दृष्टिकोनातून बघतो की हे अंतर्गत वाद आहे, याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला फटका बसेल काय, आणि ज्यांना उमेदवारी दिली ते खरंच ते सक्षम होते काय, किंवा ज्यांना डावललं ते खरंच अक्षम होते का? नेमकं तुला काय वाटतंय? आता भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे देशातला, आणि चंद्रपुरातली अशी परिस्थिती आहे की जेव्हा मुनगंटीवार आणि हंसराज जेव्हा राजकारणात होते, सक्रिय होते, तेव्हा त्या दोघांमध्येही नाराजी उघडपणे जाहीर केली जायची, पण इतका वाट टोकाला कधी जायची नाही. पण आता जेव्हा जोरगेवार आपल्या या पक्षात आले, म्हणजे आधी भाजपलाच होते ते, त्यांना तिकीट नाकारली म्हणून त्यांनी अपक्ष लढत आणि शिवसेना कोण लढली आणि पराभव झाला स्वतःचा. नंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकली. बरोबर. पण ते मुनगंटीवारांना बहुतेक त्यांचं ते नाराजी उघडपणे त्यांनी जाहीर केली नंतर, आता या काळात आपण पाहिलंच असेल. तर त्या दोघांचा वाद इतका टोकाला गेला की त्यांना आपल्या समर्थकांना तिकीट देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. म्हणजे त्यांनी बघितलं नाही की पक्षाला आपला जिंकून द्यायचं आहे, आपल्या पक्षाची लोक आले पाहिजे, पण त्यांनी आपल्या समर्थकांसाठी जोर लावला. आणि त्याचा फायदा तर होणार नाही त्यांना, पण तोटा त्यांना जास्त होणार. अच्छा. पण मला असं वाटतं जसं कारण ज्या पद्धतीचं इथं राजकारण होतंय, आपल्याला असं वाटतं की म्हणजे हे जी प्रतिक्रिया जी झाली, म्हणजे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांकडून आलेली यादी आणि उमेदवाराची नावं, ते स्वतः जिल्हाध्यक्ष आपल्या लेवलवर, आपल्या पातळीवर त्याच्यामध्ये बदल करतो आणि दुसऱ्यांना बी फॉर्म देतो, हा घोळ समोर येतो. तर असे जे घोळ आहेत ते महाराष्ट्रामध्ये जे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांच्यावर अन्याय झाला, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहे. मात्र मतदार म्हणजे उमेदवारांच्या यादीमध्ये घोळ आणि तो एखाद्या जिल्हाध्यक्षाकडून होतो, असा प्रकार पूर्ण महाराष्ट्राच्या कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्याच्या काळामध्ये झालेला नाही. मग हा होतो कसा? तर मला असं वाटतं की यामध्ये, कारण हा जो वाद जो आहे तो अत्यंत उघडपणे होत आहे. याच्या दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये हा जो वाद आहे तो केवळ म्हणजे समजा एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्यानंतर त्यांनी आपल्या स्थानिक जो भारतीय जनता पक्षाचा नेता आहे त्यावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करून त्याने अपक्ष तरी उमेदवारी लढवली किंवा बंडखोरी केली. पण चंद्रपुरामध्ये असं नाही. चंद्रपुरामध्ये ते उघडपणे झालं, आणि हे उघडपणे भारतीय जनता पक्षामध्ये असं होऊ शकत नाही, आणि त्याच्यामागे निश्चितच काहीतरी अदृश्य शक्ती आहे असं मला वाटतं. आणि या दोन्ही बाजूने सक्षमपणे उभ्या आहेत. कारण तुम्ही मागच्या गेल्या काही वर्षाचा जर कार्यकाळ बघितला तर सुधीर मुनगंटीवार हे भारतीय जनता पक्षाचे ज्या पद्धतीचे सरकार सुरू आहे त्याबद्दल देखील अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, जो कारभार सुरू आहे त्याबाबत देखील, आणि इतक्या खुल्या पद्धतीनं ते म्हणजे समोर येऊन त्याबद्दल बोलतात की आपण अशा पद्धतीची दखल घ्यायला पाहिजे. आणि कुठल्याही राजकीय पक्षामध्ये एक लोकशाहीचा पक्ष म्हणून ही प्रक्रिया जी आहे ती म्हणजे सकारात्मक चिकित्सक आणि चांगलीच असते. मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या या युद्धामध्ये नेमकी अदृश्य शक्ती कोण याबाबतची वेगळी चर्चा होऊ लागलेली आहे. कारण जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर देखील कुठलीच कारवाई झालेली नाहीये. आता त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की BP शुगर कंट्रोल झाल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली जाते आणि ते केली जाणार, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ते केली जाणार म्हणून. पण मला असं वाटतं का ते 50-50% चान्स आहे. कारण एकतर हा जो मुद्दा आहे तो स्थानिक पातळीवरचा आहे आणि राज्य पातळीवरचा आहे, आणि राज्याचे नेते सध्याचे भारतीय जनता पक्षाचे
हे सक्षम आहेत हा वाद निवडण्यासाठी म्हणून, आणि तो अत्यंत टोकाचा जाणार आणि त्याचा चुकीचा संदेश जाणार इथपर्यंत हे होणार नाही असं मला वाटतं. आणि समजा ते झालं तर ते खूप मोठी गोष्ट होऊन जाणार, कारण की यापूर्वी नगर परिषदेचे निकाल लागलेले होते. भारतीय जनता पक्षाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर मुनगंटीवारांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती की दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपण आयात केला आणि त्याच्यामुळं फटका बसला आणि आमची शक्ती जी आहे ते कमकुवत करण्यात आली, कमी करण्यात आली. जो धानपट्टा आहे त्याच्यामध्ये 4 जिल्हे येतात, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. या धानपट्ट्यातील एकही कुठल्या नेत्याला पालकमंत्रीपद किंवा कुठलं मंत्रीपद दिलेलं नाही म्हणून. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं हे देखील एक मोठी गोष्ट मानली जाते की भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे त्याबाबत एक विचार करणारी एक गोष्ट होती. आणि अशातच आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील जिथे कुठे त्यांना शक्ती कमी पडली असेल ते बळ देण्याचं काम आम्ही करू असं म्हटलं. आणि त्यानंतर नेमकी जी यादी होती आणि त्याच्यानंतर यादी आल्यानंतर देखील घोळ झाला आणि झाल्यानंतर देखील ते संबंधित जे पदाधिकारी आहेत त्यांची फक्त त्या पदावरून जरी हकालपट्टी करण्यात आली तरी मात्र ते भारतीय जनता पक्षामध्ये कायम आहेत. तर या गोष्टी ज्यावेळेस होत आहेत म्हणजे नक्कीच याच्यामध्ये कुठली ना कुठली तरी शक्ती कारणीभूत आहे, अदृश्य शक्ती कारणीभूत आहे या वादाला म्हणजे पुढच्या टोकापर्यंत नेण्यापर्यंत असं मला वाटतं. तुला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. याच्यामध्ये कसं झालं की जेव्हा उमेदवार निश्चित करण्याची वेळ जेव्हा होती यांच्या हातात होतं, पण यांनी तिथे वेळ घालवला की आपले समर्थक त्यांना कसं तिकीट जास्ती मिळणार. ते आमदार जसे जोरगेवार आणि मुनगंटीवार या दोघांनी आपापल्या समर्थकांना तिकीट देण्यासाठी खूप जोर लावला. बरोबर. आणि तो वेळ गेला आणि जेव्हा पक्षाची अधिकृत यादी आली ती लीक नाही झाली आणि यांनी यादी जाहीर केली की त्यांनी जाहीर कधी केली यादी आपली की सगळ्यांनी फॉर्म भरले, शेवटच्या दिवशी सगळं एव्ही फॉर्म भरले, सगळं झालं. त्यानंतर भाजपने आपली यादी जाहीर केली, पण त्याच दरम्यान भाजपची अधिकृत यादी सुद्धा बाहेर आली. अच्छा. त्यामुळे हा गोंधळ उडाला आणि ज्यांना तिकीट जाहीर झाली त्यांना तिकीट एव्ही फॉर्म मिळाला नाही आणि दुसऱ्या आधी त्यांचं नाव कापण्यात आलं. बरोबर. म्हणजे हे तर जाणून बुजून केलेलंच काम आहे. जेव्हा तुमचे नगरसेवक निवडून येणार, उमेदवार जे आहे जे उभे आहेत ते निवडून येण्याचे चान्सेस आहेत, त्यांनाच या लोकांनी तिकीट दिली. पण यांनी काही निष्ठावंतांना वगळलं, म्हणजे त्या आमदार समर्थक आहे ते आपल्याला नको, बरोबर, या आमदार समर्थक आपल्याला नको, म्हणजे आपल्याला पुढे चालून ते घातक ठरू शकतात किंवा मग आपल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. अंतर्गत जो वाद आहे तो आणखी उफाळून येऊ शकतो. त्याच्यामुळे दोघांनी जे वर्चस्वाची लढाई दाखवत आहे आपल्या जे चंद्रपुरामध्ये की वरचढ कोण, मी आमदार जोरगेवार की आमदार मुनगंटीवार, या दोघांनी आपली लढाई सुरू केलेली आहे. पण त्या लढाईमध्ये कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊन राहिला. पण खरं तर आता हे लढाई इतक्या टोकाची गेली कारण की म्हणजे शेवटी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे जे आरक्षण जे होतं ते आता रद्द होणार आहे. म्हणजे पुढच्या टर्म पासून ते अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार नाही, ते ओपन मध्ये राहणार. आणि सुधीर मुनगंटीवार हे नेहमी चंद्रपूर मधून लढत आलेले आहे. मात्र त्यावेळेस ज्यावेळेस हा म्हणजे ही जागा ज्यावेळेस आरक्षित झाली त्यामुळं मुनगंटीवारांना बल्लारपुरात जावं लागलं. अशा दरम्यानमध्ये आता जोरगेवारांची एंट्री झाली. जोरगेवार अपक्ष म्हणून निवडून आले, दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षामधून निवडून आलेले आहे. आता जोरगेवारांची अशी महत्वाकांक्षा आहे की आपण अनुसूचित जातीच्या उमेदवाराच्या चौकटीच्या बाहेर जाऊन एक सर्वमान्य नेता व्हावं, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेस जे खुला गट जो निर्माण होईल तर त्यामध्ये आपल्याला या बळाच्या आधारावर न करता एक खुल्या गटाचा एक नेता म्हणून आपण प्रस्थापित व्हावं. आता या दोन पैकी कोणाला एकालाच इथे तिकीट मिळू शकते. आणि मुनगंटीवारांना देखील जर ऑप्शन दिलं तर कदाचित ते चंद्रपूर निवडतील, कारण की शेवटी त्यांचं घर इथे आहे, त्यांचा कार्यकाळ जो आहे तो त्यांनी बहुतांश आमदार म्हणून सुरुवातीला इथे केला होता. म्हणजे जे पहिली निवडणूक लढली ते बल्लारपुरातून लढली, मात्र जे आमदार म्हणून निवडून आले तर चंद्रपुरामधूनच जास्त आहे. आणि शेवटी हे जिल्ह्याचं केंद्र आहे, इथे जो बसतो, इथून जो राजकारण करतो त्याचा जो प्रभाव जो आहे तो संपूर्ण जिल्ह्यावर पडतो. तर मला असं वाटतं की राजकीय अस्तित्वाची देखील लढाई आहे जी आता टोकाला गेलेली असल्याचं दिसून येत आहे. पण मला असं वाटतं प्रकाश की जरी हा अंतर्गत वाद असला तरी भारतीय जनता पक्षाचे जे वोट्स आहेत ते किती फुटणार यावर प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे दोन्ही बाजू होऊ शकतात. एकतर फुटणार तर मग त्याचा खूप मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल की जो सक्षम उमेदवार आहे समजा त्याला उमेदवारी डावलली असेल आणि एका वेगळ्याच कुठल्या तरी व्यक्तीला ती दिली असेल आणि त्याच्यामध्ये ते नाराजी असेल आणि समजा ते वोट्स फुटले तर कदाचित भारतीय जनता पक्षाला फटका बसेल. पण भारतीय जनता पक्षाची जे वोट बँक आहे ते जवळपास कोर वोट बँक मानली जाते. तर अशा वेळेस समजा जर ती त्यांच्या पारड्याला पडली तर त्यामध्ये फारसं नुकसान होणार असं वाटत नाही.
आणि दुसरीकडे काँग्रेसचं असं आहे की काँग्रेसनी जी आपली यादी जर तुम्ही बघितली तर त्या 12 पैकी 9 नगरसेवकांना डच्चू देण्यात आलेला आहे आणि फक्त 3च नगरसेवकांना पुन्हा एकदा दुसऱ्या टर्म मध्ये निवडून येण्याची संधी देण्यात आलेली आहे. आणि जे उमेदवार त्यांनी दिलेले आहे त्यांचं नेमकं काम काय, त्यांची पार्श्वभूमी काय, काँग्रेसमध्ये त्यांचं नेमकं योगदान काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याही सोबत ज्यांचा पक्षाशी कुठला संबंध नाही, ज्यांनी पक्षासाठी कुठलं काम केलं नाही, अशा लोकांना देखील तिकीट दिल्यामुळं नेमका म्हणजे हा मतदारांचा कौल कुणाकडे जाणार हा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झाल्यास राहुल गोटेकर जे पूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते, आता जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्या वादानंतर त्यांनी म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासूनच वेगळी राजकीय चूल मांडण्याचा प्रयत्न ते करायला लागले. शेवटी ते जटपुरा गेट प्रभागामधून निवडून आल्यानंतर त्यांनी किती कामे केली याबाबत जर नागरिकांना विचारलं तर तुम्हाला सोशल मीडियावर देखील तशा प्रतिक्रिया काय उमटणार तुम्ही त्याचा विचार करू शकता, किंवा त्या उमटतच आहेत की ते किती प्रभागामध्ये फिरले आणि किती काम केलं. अशा वेळी त्यांना काँग्रेस आयात करते, त्यांच्यासोबत त्यांच्या एका समर्थकाला देखील तिथे आयात करते. त्यांना नगीनाबाग प्रभागामध्ये तिकीट दिली जाते, राहुल गोटेकरला एकुरी वार्डामध्ये तिकीट दिली जाते. जनविकास सेना याच्यामध्ये त्यांना 3 सीटा देण्यात आल्या, पप्पू देशमुख आणि सोबत त्यांच्या इतर 2 सहकाऱ्यांना देखील देण्यात आले. आणि तिथे अजय बलकी वडगाव प्रभागामधून एकमेव काँग्रेसचे उमेदवार अधिकृत आहेत. तर जेव्हा काँग्रेसला अशी वेळ येते की आयात करावं लागते, आणि माझ्या मते नगीनाबागमध्ये त्या महिला मधून काँग्रेसमध्ये प्रवेश ज्यांनी केला दीक्षा सातपुते. तर म्हणजे शेवटी यंग जनता ब्रिगेड हे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत स्थानिक त्यांचीच समजली जाते. आता त्यांच्या पक्षाने स्वतः त्यांना तिकीट दिली नाही अशा लोकांना जर काँग्रेस तिकीट देत असतील तर याबाबत नक्कीच नाराजीचा सूर मतदारांमध्ये तर आणि स्थानिक कार्यकर्त्यांना वर देखील उमटणार असं वाटत नाही का? असं तर नक्कीच आहे. नुकत्याच नगरपरिषद निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळालं आणि काँग्रेससाठी आता पोषक वातावरण होतं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये. आणि मनपा निवडणूक जवळ आली. मनपा निवडणुकीच्या वेळेस यांनी काँग्रेसने जे उमेदवार दिले म्हणजे ते यादी बघितलं असं वाटलं की काँग्रेसने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली. जे विधानसभा चूक केली त्यांनी पुन्हा तेच चूक आता महानगरपालिका निवडणूक केली. आणि त्यांनी असे नावं त्या यादीत टाकले आहे की ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, जे कधी काँग्रेसचे सदस्य नव्हते. मला एक समजत नाही की जेव्हा तुम्हाला बाहेरच्या लोकांनाच उमेदवार द्यायची तुम्ही मुलाखत घेता कशाला? मग तुम्ही निष्ठावंताचा हा अपमानच करतात ना. बरोबर. मग निष्ठावंत तुमच्याकडे येतो म्हणजे तो 10 वर्ष आपल्या पक्षाला देतो आणि जेव्हा त्याची वेळ येते की मला पण काही पद मिळायला हवे तेव्हा तो मुलाखत देतो आणि ऐनवेळी हे लोक त्याची उमेदवार डावलून टाकतात. आताच त्यांनी विजयएनटी जे काँग्रेसचे पदाधिकारी होते विजयएनटी विभागाचे त्यांनी सरळ आढळलं की यांनी काँग्रेसनी आर्थिक व्यवहार केला काही लोकांना तिकीट दिली बाहेरच्या लोकांना. तर काँग्रेसने हे खूप चूक केली आणि मला वाटत नाही की काँग्रेसचं काही फारसं परिवर्तन घडवणार आहे महानगरपालिका. एकंदरीत एक तर फायदा असा असू शकतो कारण भारतीय जनता पक्षाची म्हणजे मागच्या 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि जो प्रशासकीय राज लागल्यानंतर देखील ज्या वार्डातल्या ज्या समस्या होत्या किंवा शहरातल्या ज्या समस्या होत्या तर त्याचा संबंध लोक थेट भारतीय जनता पक्षाकडे म्हणून बघत होते. म्हणजे यांनी काहीच केलं नाही आणि याचा जो अँटी इन्कम्बन्सीचा जो ज्याला फटका म्हणतो तो भारतीय जनता पक्षाच्या अगेन्स्ट मध्ये जाईल याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि कारण त्यांचा जो आतापर्यंतचा कार्यकाळ आहे ना शेवटचे जे 2.5 वर्ष होते तो अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. म्हणजे कोरोनाच्या काळापासून ज्या घोटाळ्यांचे जे आरोप भारतीय जनता पक्षाच्या याच्यावर झाले आणि त्याच्यानंतर जे घोळ आले जिथे ज्या पदाधिकाऱ्यांचं नाव आलं ते अत्यंत म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट मध्ये होतं. तर आता त्याच्यानंतर काँग्रेसला एक मोठी संधी होती की या संधीचं सोनं करून एक चांगल्या पद्धतीनं एक मेसेज देऊ शकत होते. मात्र ज्या पद्धतीच्या उमेदवाराची यादी दिली नेमकं म्हणजे त्यांना सांगायचं काय हाच प्रश्न आहे. म्हणजे एक प्रकारचा राजकीय जुगार खेळल्यासारखीची गोष्ट आहे. समजा जर त्यांची जर रणनीती म्हणजे कुठली आहे हे कळायला कुठला दादा मार्ग नाही की म्हणजे कुठल्या पॉझिटिव्हिटीने त्यांनी ते विचार केला असेल की नाही या उमेदवाराला दिलं तर हा जास्त निवडून येईल बा म्हणून. पण सध्या तरी कुठलंच म्हणजे स्पष्ट वातावरण नाहीये. तर मला तर वाटतंय का हा एक राजकीय जुगार आहे. समजा जर निवडून आले तर खूप मोठा म्हणजे एक धक्कादायक असा विजय असणार, म्हणजे खूप अनपेक्षित असा विजय असणार. पण समजा जर याचं नुकसान झालं तर जे पक्षाचे नेते आहे ज्यांनी आपल्या उमेदवारांना झगडून तिकीट दिली किंवा त्यांनी म्हटलं की नाही याच उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे त्यांच्यावर मात्र खूप मोठं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होणं. बरोबर. कारण की आता जसं जिल्ह्यामध्ये आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या याच्याबाबत म्हणजे काँग्रेसचे जे अंतर्गत वाद होते ते समोर आले. काहींनी म्हटलं टायगर जिंदा आहे, मग त्याच्यानंतर आणखी काही प्रत्युत्तर दिलं नाही दिलं त्याच्याबाबतची साशंकता आहे.
पण हे यश फक्त म्हणजे काँग्रेसचं पण नाही, म्हणजे काँग्रेसच्या या दोन्ही नेत्याचं नाही आहे आणि अपयश पण या दोन्ही नेत्याचं नाही आहे. तर तुम्हाला जर म्हणजे यश घ्यायचं असेल तर ते अपयश देखील स्वीकारावं लागेल आणि समजा अपयश घ्यायचं असेल तर मग तो म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला काम देखील करावं लागेल. म्हणजे वडेट्टीवारांनी ब्रह्मपुरी नगर परिषद निवडून आणली आणि त्याच्यानंतर अनपेक्षितरित्या नागभीड देखील आली, पण गडचिरोली नगर परिषद त्यांच्याच नेतृत्वात लढण्यात आली, त्याच्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर दुसरीकडे वरोरा नगर परिषद जे म्हणजे प्रतिभा धानोरकर, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गड समजला जातो, तिथे त्या दोन नगर परिषद म्हणजे अटीतटीचा सामना होता. तिथे नगर परिषदेमध्ये वरोरा नगर परिषद काँग्रेस निवडून आली, मात्र भद्रावतीमध्ये म्हणजे त्यांचं जे स्थानिक गाव आहे जिथून म्हणजे त्यांच्या राजकीय कार्यकाळाची जिथून सुरुवात झाली, शिवसेनेचा झेंडा फडकवला बाळू धानोरकरांनी, तो एकदा तिथे भगवा फडकवल्यानंतर तो भगवा कायम ठेवला. मात्र ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर देखील तो भगवाचं परिवर्तन करू शकले नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी तिथे जर शिंदे सेनेच्या गटाचा जर नगराध्यक्ष जर निवडून येत असेल तर हा पराभव देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मानायला हवा. बरोबर. आणि ज्या प्रकारे आपण बघतो की बाळू धानोरकर जेव्हा होते तेव्हा त्यांनी म्हणजे राजकीय शक्ती पूर्ण पणाला लावून आमदार खासदार आपले आमदार प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणले होते. बरोबर. त्यानंतर पूर्ण राजकीय परिस्थिती बदलली आणि आपल्याला वाटलं की आता जेव्हा आगामी काळात इलेक्शन जेव्हा लागणार नगर परिषदेचे तेव्हा काँग्रेसची सत्ता बसणार. पण जेव्हा बाळू भाऊ यांचं अकाली निधन झालं त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली, राज्यातली पूर्ण राजकीय समीकरणे बदलली, पक्ष फुटले. बरोबर. आणि खासदार धानोरकरांना ही नवी संधी होती की आपली सत्ता आता भद्रावती आणि वरोरामध्ये आणावी आणि ते शक्य होणार होतं. पण काही त्यांनी जे उमेदवार निवडले आणि भाजपचे जे होते नामोजवान ते आधी शिवसैनिकच होते. बरोबर. आणि अनिल धानोरकर जे पण आधी शिवसैनिकच होते म्हणजे आणि जे निवडून आले ते पण शिवसैनिकच. बरोबर. म्हणजे हे तिन्ही शिवसैनिक मधात उभे होते. पण आधीच भद्रावती नगर परिषदच्या म्हणजे इतिहासात आपण बघितलं तिथं भाजपचं वर्चस्व काहीच नाही. बरोबर. भद्रावतीमध्ये. बरोबर. आणि त्यांनी भाजपचाच उमेदवार आपल्याकडे आणला काँग्रेसमध्ये. यांच्या म्हणजे विचार करा की एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसला आपला एक उमेदवार भेटू शकला नाही. बरोबर. आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आयात केलं, त्याला निवडणुकीत लढवलं पण तो हरला. बरोबर. म्हणजे ही खूप मोठी नाचक्की काँग्रेसची झालेली. बरोबर. आणि एक मुकेश जुजोड सारखा तरुण जो विधानसभेत त्यांना निर्णायक मते घेतली होती, दुसरा क्रमांकावर होता तो, त्यांनी म्हणजे शक्ती म्हणायला लावली आणि पूर्ण नगर परिषद नगराध्यक्ष आणि पूर्ण नगरसेवक निवडून आले. म्हणजे ही खासदारासाठी खूप मोठं आव्हान आहे. येणाऱ्या काळात हे आव्हान खूप मोठं होणार आणि विधानसभेत पुन्हा काहीतरी परिवर्तन. बरोबर आहे. आणि जसं आता महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या उमेदवारांना जे तिकीट देण्यात आले त्याच्या संदर्भामध्ये बरेचदा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि म्हणजे त्या संपूर्ण ज्यांना उमेदवारी दिली त्याबाबत प्रतिभा धानोरकर ह्या वरचं ठरल्या असं दिसून येत आहे. म्हणजे त्यांनी आपापल्या बऱ्यापैकी ज्या समर्थित लोकांना तिकीट दिली, आपल्या बळावर दिली ती, आणि वडेट्टीवारांना डावललं असं म्हणतायत. आणि दुसरीकडे जे प्रतिभा धानोरकर यांच्या खासदारकीला विरोध करण्यासाठी जे दिल्लीला गेले होते त्यांचे सगळ्यांचे तिकीट कटले. त्याच्यामध्ये नंदू नागरकर देखील आहेत आणि बरेच लोक आहेत, त्यांचे तिकीट कटले. तर आता यांच्याकडून हे जे ज्यांना तिकीट नाकारण्यात आले त्यांच्याकडनं असा आरोप होतोय की वडेट्टीवारांवर अन्याय झाला म्हणून. पण वडेट्टीवारांनी आपल्या समर्थकाला भक्कमपणे पाठिंबा देत त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे राजेश अडूर हे त्यांचे समर्थक मानले जातात, त्यांना ते सचिन कत्यालला मिळाली. त्याच्यानंतर श्रीरामला दिली, आणखी पुन्हा कुठल्या तरी अशा उमेदवाराला दिली. तर त्याच्यामुळं म्हणजे आपण विचार करू शकतो की त्यांच्या ज्या गटातील जे लोक होते त्यांच्यासाठी वडेट्टीवार हे भांडले किंवा त्यांना सीटा दिल्या. आता यांना नेमकं का नाकारण्यात आला हा देखील प्रश्न आहे आणि वडेट्टीवारांनी त्यासाठी भांडले का याबाबत देखील अधिकृत कुठलं स्टेटमेंट केलेलं नाही. आणि नुकतीच एक बातमी कदाचित तू वाचली असेल की एका वर्तमानपत्रामध्ये आली होती की यांना सीट नाकारल्यानंतर म्हणून ते वडेट्टीवारांच्या बंगल्यावर गेले आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून ते झोपले असल्याचं सांगून त्यांना परत पावली यावं लागलं. तर नेमकं हे राजकारण काय हे अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि यांच्यामध्ये जो अंतर्गत वाद आहे तो देखील म्हणजे स्पष्टपणे नेमका काय आहे हे देखील समोर आलेलं नाही. पण इतकं मला वाटतं की म्हणजे याच्यामध्ये यांची जी तडजोड जी झाली आहे ते टोकाची झाली आहे. कारण आपल्या त्या यादीमध्ये एका उमेदवाराचं नाव असं आहे जे अत्यंत म्हणजे काँग्रेसचा जो अंतर्गत वाद होता तो एकेकाळी अत्यंत शिगेला पोचलेला होता आणि त्याच्या मागचा एक खूप मोठा घटनाक्रम होता. आणि त्या घटनाक्रमाशी संबंधित एका उमेदवाराला तिकीट देण्यात आली आणि याबाबत म्हणजे कुठल्याच पद्धतीच्या गोष्टी आता होताना दिसत नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी
किती टोकाच्या गेल्या असतील आणि त्यासाठी कशा पद्धतीच्या यांनी तडजोडी केल्या असतील याच्याबाबतची एक कल्पना येण्यासारखी गोष्ट आहे. काँग्रेसचा जो मतदार वर्ग आहे तो सकारात्मक राहील का याच्याबाबत, की म्हणजे त्यांची खरंच म्हणजे वोट बँक आहे असं म्हणू शकतो का आपण? कारण की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होता. चंद्रपूर विधानसभाच्या याच्यामध्ये जवळपास 85,000 इतके मत, म्हणजे ऐतिहासिक मतदान त्यांना मिळालेलं होतं. तर आता त्याच्यानंतरची निर्णायक अशी मोठी निवडणूक ज्याला म्हणतो आपण ते चंद्रपूर महानगरपालिका हिचा, तर त्याच्यामध्ये हा फॅक्टर काँग्रेसचा चालणार असं वाटतं का? म्हणजे की भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये जास्त रणनीती आखण्यामध्ये सक्षम आहे? कारण सध्याच्या घडीमध्ये हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्षाचे मुनगंटीवार आणि जोरगेवार हे जरी असले तरी ते सक्षम नेते आहेत, आपल्या बळावर संपूर्ण राजकारण करणारे आहेत. तर याच्यामध्ये काही परिवर्तन होऊ शकतं असं वाटतं का? जसं लोकसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीचा मतदारांचा कोल हा वेगळा होता. देशांतर्गत निवडणूक होती ती आणि त्यांना एक जनप्रती निवडायचा होता. त्यावेळी पूर्ण म्हणजे काँग्रेसच्या बाजूने चाललं होतं वातावरण. आणि आता आपण बघतो की जसं महानगरपालिका निवडणुका लागलेल्या आहे, निवडणुकीत यादी जाहीर झाल्या, काँग्रेसच्या झाल्या, पण ज्याप्रमाणे आपण भाजपचा जो वाद बघितला, अंतर्गत वाद जो उघडपणे यावेळी समोर आला, तसाच वाद काँग्रेसमध्ये सुद्धा पण आहे, धानोरकर आणि यांचा वडेट्टीवारांचा. बरोबर. हा, जर का या राजकारणामध्ये बाळू धानोरकर आज असते, हयात असते, तर हे असं चित्र बघायला मिळालं नसतं. आणि जे त्यांच्या समर्थकांना जी तिकीट मिळाली आणि धानोरकरांनी ज्यांच्या तिकिटा कापल्या, ते तर राजकारणाचा भाग आहे. यांनी आपल्या समर्थकांना तिकीट दिली, पण उमेदवार निवडताना यांनी खूप मोठी घोडचूक केलेली आहे काँग्रेसने आणि त्याचा परिणाम त्यांना निकालात कळेलच. अच्छा. आता आपण जवळपास 10 वर्षाचा कार्यकाळ होता आणि चंद्रपूर महानगरपालिकेवर आतापर्यंत महिलांची सत्ता बसलेली आहे. म्हणजे आपल्या 3 महापौर, ज्यांचा म्हणजे राखी कंचलावर यांचा दुसऱ्यांदा महापौर म्हणून कार्यकाळ होता, अशा 3 महापौरांचा कार्यकाळ, हा संपूर्ण कार्यकाळ आणि महापौर म्हणून तू कसा बघतो की यांनी खरंच म्हणजे एक हाती सत्ता चालवली किंवा त्यांनी खरंच काहीतरी भर टाकली महापौर म्हणून? तुला काय वाटतं, यांचा कार्यकाळ समाधानकारक होता की फारसं काही त्यांनी केलं नाही?